नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण कैरीचे झटपट होणारे, जेवणाची रुची वाढवणारे, चविष्ट तिखट आंबट लोणचे करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी 1 कलमी कैरी म्हणजेच तोतापुरी कैरी पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा मेथी दाणे व थोडी कलुंजी, पाव चमचा बडीशेप, चवीनुसार मीठ, थोडे मोहरीचे तेल, हिंग। प्रथम आपण कैरी कापून घेऊ। सालासकट कापायची आहे। छान हिरवीगार कैरी मस्त आमच्या बागेतलीच आहे। देठ काढून घेऊ आपण। कैरी अशी बारीक बारीक चिरून घेऊ आपण। असे कैरीचे बारीक स्लाइस कापून आपण अशा उभ्या याच्यात कापून घेऊ आपण। खायला खूप छान लागते अशी कैरी मस्त। अशा पद्धतीने सर्व कैरी आपण चिरून घेऊ। पूर्ण कैरी अशा पद्धतीने मी चिरून घेतली आहे। अशी लांब लांब स्लाइस कापून घेतली, अशी छान कैरी अशी कापून घेतली आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। एका भांड्यात फोडी काढून घेते मी ह्या। त्यावर मी आता तिखट मीठ टाकून घेते आहे। मीठ टाकते। आपण आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखरही टाकू शकता। तिखट, हळद, हे सर्व मिक्स करून आपण झाकून ठेवू। कैरींचे आपण वेगवेगळे प्रकार करूनच बघत असतो। त्यात असा प्रकार आपण घरी नक्की करून बघा, छान लागतो चवीला। मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यात लोणच्यासाठी मी मोहरीचं तेल टाकून घेते आहे। मोहरीच्या तेलामुळे लोणचं छान लागतं। तेल कमी गॅसवर मी तापवून घेतले आहे। त्यात मेथी दाणे टाकते, बडीशेप, हिंग, धणे पावडर, कलुंजी। आता हे सर्व हलवून घेऊ आपण। गॅस बंदच आहे। फोडणी मी आता कैरीच्या फोडींवर टाकून घेते आहे। खमंग सुवास सुटलाय मस्त हिंगाचा, धणे पावडरचा। कैरीचे लोणचे अगदी व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। झटपट होणारं लोणचं अगदी छान चविष्ट होते हे। भाजी भाकरी किंवा वरण भातासोबतही, खिचडीसोबत खूप छान लागतं हे। 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर राहतं अगदी। जेवणाच्या ताटातली डावी बाजू सजवणारे आंबट तिखट असे चविष्ट झटपट होणारे लोणचे तयार झाले। चवीला तर खूपच छान लागते। तर मग आपण पण या पद्धतीने झटपट लोणचे घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।